महाराष्ट्र आवाज न्यूज. स्वतंत्र दिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शहानाभाऊ सोनवणे यांनी धुळे येथील आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणी प्रक्रियेत कथित अनियमितता होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोनवणे यांच्या आरोपानुसार ओव्हरलोड तसेच अपूर्ण कागदपत्र असलेल्या वाहनांवर नियमानुसार कारवाई न करता आर्थिक देवाणघेवाण केली जाते. काही वाहनधारकांकडून कथितरित्या नियमित हप्ता घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच अधिकृत पावतीऐवजी कथित बनावट पावत्या दिल्या जात असल्याचं आणि काही वाहनांची योग्य तपासणी न करताच त्यांना पुढे सोडलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कागदपत्रे पूर्ण असलेल्या वाहनांमध्येही जाणीवपूर्वक त्रुटी काढून वाहनधारकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महसूल, आरटीओ आणि पोलीस विभागांकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याने नियमबाह्य वाळू वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आरटीओचे असिस्टंट ऑफिसर शब्बीर शेख यांनी सोमवारी बैठक घेऊन या विषयावर चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून अर्ज करूनही दखल घेतली नसल्याचं सांगत सोनवणे यांनी आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या उपोषणाला रावसाहेब इशी, साबीर पटेल, आधार बोरसे आणि श्रीमती सरोज पाटील यांनी पाठिंबा दिला. या आरोपांबाबत प्रशासनाकडून चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट होणं अपेक्षित आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.